काश्मीरात पर्यटकांवरती झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलंय। जगातील बहुतेक देशांनी या हल्ल्याप्रती तीव्र संताप व्यक्त केलाय आणि पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे। युरोपीय देशांपासून अरब राष्ट्रांनी सुद्धा भारतासोबत उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये भारताच्या सोबतीनं कोण कोण उभं राहिलंय पाहूयात या रिपोर्टमधून। काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग, पण याच स्वर्गात काही धर्मांध दानवांनी उच्छाद मांडला। बंदुकीच्या बळावर 27 पर्यटकांचे बळी घेतले। या क्रूर घटनेनंतर संपूर्ण जगानं हळहळ व्यक्त केली आणि दहशतवादाच्या या लढाईत अनेक देश भारतासोबत ठामपणे उभे ठाकले। पर्यटकांवरील हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार निषेध नोंदवण्यात आला। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून या हल्ल्याचा निषेध दर्शवला। हा नीच हल्ला असून या प्रकरणी भारताला सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन त्यांनी मोदींना दिलं। ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संवेदना व्यक्त केल्या। काश्मीरच्या बातमीनं मी व्यथित झालोय। दहशतवादाविरोधातील लढ्यात अमेरिका भारतासह ठामपणे उभी आहे। आम्ही मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो। हल्ल्यातील जखमींच्या तब्येतीसाठीही आमच्या सदिच्छा आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अतुलनीय भारतीय आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्यासह तुमच्या दुःखात सहभागी आहोत असं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर अमेरिकन उपाध्यक्ष JD व्हान्स भारत दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला। भारतातून अमेरिकेत परतताना त्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय। या धक्कादायक दहशतवादी हल्ल्यातील मृतांसाठी आम्ही शोक व्यक्त करतो। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधलाय। दहशतवाद विरोधी लढ्यात आम्ही कायम भारतासोबत आहोत। भारत सरकार आणि इथल्या जनतेसाठी कोणतीही मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत। रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून संवेदना व्यक्त केली। हे घृणास्पद कृत्य असून त्याचं समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही। हल्लेखोरांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं मतही पुतीन यांनी व्यक्त केलंय। दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासह उभा असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। भारताचा शेजारी देश चीननंही या हल्ल्याचा निषेध केलाय। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत निवेदन जारी करत नाराजी व्यक्त केली। चीन या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतं। चीन कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन करत नाही। आम्ही हल्ल्यातील मृतांसाठी संवेदना व्यक्त करतो आणि मृतांच्या कुटुंबियांना आणि हल्ल्यातील जखमींना बळ मिळो अशी प्रार्थना करतो। जर्मनी, इटली, फ्रान्स या राष्ट्रांच्या प्रमुखांनी हल्ल्याचा निषेध नोंदवला। युरोपियन राष्ट्रांसोबतच अरब राष्ट्रांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। युनायटेड अरब एमिरातच्या परराष्ट्र मंत्रालयानं या नीच कृत्याविरोधात संताप व्यक्त केलाय। UAE कायम कोणत्याही हिंसक आणि अतिरेकी कृत्याविरोधात आहे। आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि स्थिरतेला बाधा आणणाऱ्या या कृत्यांचा आम्ही निषेध करतो। मृतांच्या नातलगांप्रती भारतीय सरकार आणि भारतीयांप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या तब्येतीत सुधारणा व्हावी ही सदिच्छा अशी भावना UAE सरकारनं व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे तालिबान पुरस्कृत अफगाणिस्तान सरकारनंही काश्मीर हल्ल्याचा निषेध केला। 2 दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी अफगाणिस्तानला भेट दिली। दोन्ही देशांनी आपले संबंध सुधारण्यावर चर्चा केली। मात्र भारतावरील हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सरकारनं चिंता व्यक्त केली आहे। पहलगाममधील हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचं पाकनं स्पष्ट केलंय। मात्र पाकिस्तान आणि दहशतवादाचं जुनं नातं संपूर्ण जगाला माहिती आहे। म्हणूनच दहशतवाद विरोधी लढाईत संपूर्ण जग भारतासोबत ठामपणे उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।